हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे आम्ही परत कोकण ट्रिपला निघालेलो. माझी कझिन प्राची, तिचा ललित आणि हृदय आलेले. तर इथे आम्ही कोकणात जायला निघालेलो. तर इथे बघू शकता मस्त रस्त्याने धुकं होतं छान. लोणावळा पॉईंटला तर खूपच सुंदर वाटत होतं. बघू शकता किती सुंदर डोंगरातून धुकं असं चाललं होतं. नंतर खोपोलीत आम्ही ब्रेकफास्टला थांबलो. मस्त मेदूवडा, इडली, डोसा खाल्ला. इथे गाडीत ईशान्वीचा डान्स सुरू झालेला. ईशान्वी आणि डान्स हे एक वेगळंच समीकरण आहे. तर ईशान्वी बरोबर हृदयही डान्स करत होता. तर दोघांनी मस्त गाडीत मज्जा केली आणि काही असा त्रास नाही दिला. तर आम्ही छान मस्त कोकणात चाललो होतो. आणि हे इथं आम्ही आमच्या फार्म हाऊसला पोहोचलेलो आणि जो तो रिलॅक्स मूडमध्ये गेला होता. नंतर आम्ही पूलमध्ये उतरलो. तर पूलमध्ये पिल्लांनी तर खूपच मज्जा केली. मस्त बॉल खेळला. इथे ईशान्वी स्विमिंग करायची प्रॅक्टिस करत होती. तिथं खूपच स्विमिंग शिकायची इच्छा आहे. तर लवकरच स्विमिंग जॉईन करू. आणि मग इथे आम्ही जरा बॉल खेळला. नंतर प्राचीने आणि मी जरा पाण्यात मस्ती केली. आणि अगदी आमचं स्विमिंग पूलमध्ये मस्त खेळून झाल्यावर आम्ही बेडरूममध्ये जाऊन बसलो. तेव्हा खूप पाऊस आलेला. तर जरा मस्त वाटत होतं. वातावरण खूप छान झालं होतं. तर हे फार्म हाऊस जिथे आम्ही राहिलो, तर मस्त झाडी असल्यामुळे खूपच सुंदर वाटत होतं. इथे एकदम रिलॅक्स आणि छान. नंतर आम्ही संध्याकाळी बीचला जायला निघालेलो, पण बीच अगदी खराब असल्यामुळे आम्ही परत आलो. बीचवर जास्त थांबलो नाही. हे आमचं रात्रीचं जेवण, मस्त पापलेट, तांदळाची भाकरी आणि मग नंतर आम्ही उकडीचे मोदक खाल्ले. प्राचीचा बर्थडे केक कट केला रात्री 12ला. आणि मग नंतर हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा क्लिप आहे, जिथे आम्ही मस्त सगळेजण ब्रेकफास्ट करत होतो. मिसळ, अंडा भुर्जी, पोहे. आणि मग सुरुवात झाली परतीच्या प्रवासाला. परतीला खूपच पाऊस लागला. आणि हे एक चौलमधलं सुंदर महादेवाचं मंदिर, जिथे जाऊन मन अतिशय प्रसन्न होतं. इथे खूप खूप सुंदर फील होतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि मग नंतर इथे आम्ही परत आमच्या पुण्याच्या प्रवासाला निघालेलो. आणि इथे मी आठवण म्हणून 1-2 आमचे फोटोग्राफ्स पेस्ट केले आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग.